हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप लोकांनी मला कमेंटमध्ये विचारलेलं की हा वॉलपेपर तुम्ही कुठून मागवलेला आहे. तर हा वॉलपेपर मी मागवलेला होता मिंत्रावरनं. तर मी आमच्या या हॉलचं मेकओव्हर करत होते, तर त्याच्यासाठी मी वॉलपेपरच बेस्ट ऑप्शन वाटलं मला. त्याच्यासाठी आम्ही हे वॉलपेपर मिंत्रावरनं मागवले होते. तर त्याची काही 4 रोलची प्राईस मे बी ₹1000 अशी काहीतरी मला पडली आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करेल. आणि याला लावणं खूपच इझी होतं पेंटच्या झंझटपेक्षा. फक्त त्याच्या मागचं स्टिकर रिमूव्ह करायचं आणि हे आपण वॉलवर इझिली स्टिक करू शकतो. तुम्ही बघू शकता मी कसे एकटीनेचे वॉलपेपर लावलेत. त्याच्यासाठी काही कुणाची हेल्प तुम्हाला लागत नाही. स्टार्टिंगला थोडंसं अवघड जाईल, कारण की ते रिमूव्ह करायचं आणि स्टिक करायचं एकदम करणं थोडं गोंधळ होतो. पण जसं जसं तुम्ही लावत जाल तसं तुम्हाला ते आयडिया येत जाते की कसं स्टिक करायचं वॉलवरती. तर मला तर हे काही जास्त हार्ड गेलं नाही. फक्त थोडंसं वरती हाईट पोहोचत नव्हती, तर थोडंसं वरून माझं वर आणि खाली झालेलं. पण ठीक आहे, ते मॅनेजेबल होतं. मी नंतर त्याच्यावरती कट करून तेवढंच वॉलपेपर स्टिक केलं होतं, त्याच्यामुळे एवढं काही कळत नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता हे वॉलचं एकदम लुकच चेंज करून टाकतं. की पेंट वगैरे आता आम्हाला करायचं नव्हतं, कारण छोटं बाळ पण होतं घरामध्ये. तर आम्ही घरच्या घरीच मी हे वॉलपेपरचा बेस्ट आयडिया वाटला आम्हाला, मग आम्ही तेच केलं. आणि हाफ वॉल आता सध्या हे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. तर हाफ वॉलपेपर आणि हाफ याला मी पॅनल लावून पेंट केला होता. तर हा पेंट मी काही वॉल पेंट वगैरे लावला नव्हता, ॲक्रेलिक कलरच मी लावलेला, कारण की त्याचा स्मेल येत नाही आणि इंडोरसाठी ते बेस्ट असतं, त्याचा स्मेल वगैरे पण काही येत नाही. तर मी दोन कलर, 2 शेड मिक्स करून हा कलर तयार केलेला, कारण की तो बॅकग्राऊंडसोबत परफेक्ट जात होता, म्हणजे वॉलपेपरसोबत. तर मी ॲक्रेलिकच पेंट केलेला आहे. तर खूप छान दिसत होतं ते, एकमेकाला एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच झालेलं. तर तुम्ही बघू शकता. आणि मध्ये थोडंसं पेंट निघालेलं होतं, तिथे मी वॉलपुट्टी ऑलरेडी लावलेली, पण ते थोडं मला एवढं जमलं नाही. पण ओव्हरऑल चांगला आला, एकदम मस्त दिसत होतं. हे ॲक्रेलिक पेंट थोडं पेंट करायला जर तुम्ही बिगिनर असाल तर हार्ड असतं, कारण की ते पटकन सुकून जातं. मला आता ॲक्रेलिक कलर्सची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे मी पटपट करून टाकलं. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही ऑइल पेंटच वॉल पेंट वगैरे लावू शकता. आणि तुम्ही बघू शकता कसा लुक चेंज झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि अजून काही तुम्हाला नवीन DIYs बघायचे असतील तर तुम्ही मला ते पण सजेस्ट करू शकता. इथे बघू शकता मी हे पेंट करते आहे. आणि वॉल पॅनलसाठी पण मी काही वॉल पॅनल वगैरे लावलेला नव्हता. लाईटचा जो पट्टी येते व्हाईट कलरची, तीच मी इथे लावलेली. वॉल पॅनल वगैरे ते कुठनं आणणार, काय झंझट, त्याच्यापेक्षा हेच एक DIY करावं म्हणून मी असं घरच्या घरीच बनवलेलं आहे. तर ओव्हरऑल लुक एकदम मस्त झालेला. त्याच्यावरती नंतर तुम्ही लाईट्स वगैरे पण लावू शकता, पण मी एवढंच केलेलं. तर एकदम छान लुक येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतो आहे तो. टोटल बजेट मी इथे स्क्रीनवर ॲड करते कितीमध्ये झालं ते. थँक्स फॉर वॉचिंग.